मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच समाजमनाचा वेध घेणारे आणि वेगळ्या धाटणीचे विषय अत्यंत ताकदीने मांडणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुप्रतीक्षित असा देऊळबंद 2 हा भव्य चित्रपट 21 मे 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात प्रदर्शित झालाय। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड आणि भरघोस प्रतिसाद देखील मिळत आहे। राज्यभरातील अनेक चित्रपटगृहांबाहेर अलोट गर्दी सुद्धा यामुळे उसळली आहे। शिवाय सर्वच ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड हे अभिमानाने मिरवतायत। केवळ निखळ मनोरंजन न करता शेती, माती आणि कष्टकरी बळीराजाच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीवर अत्यंत सडेतोड आणि वास्तववादी भाष्य करणारा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। या बहुचर्चित आणि गाजलेल्या सिनेमाचं संपूर्ण दिग्दर्शन, धारदार संवाद आणि खिळवून ठेवणारे कथालेखन स्वतः प्रवीण तरडे यांनी अतिशय उत्तमरित्या पेललंय। याआधी तब्बल 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये आलेल्या देऊळबंद या पहिल्या भागाने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। पहिल्या भागात गश्मीर महाजनी या अभिनेत्याने साकारलेला नासा या आंतरराष्ट्रीय संस्थेतील अत्यंत घमंडी आणि नास्तिक शास्त्रज्ञ डॉक्टर राघव शास्त्री आणि त्याची भारतात आल्यावर प्रत्यक्ष देवाशी झालेली अनोखी भेट असा रंजक विषय होता। आता या नवीन दुसऱ्या पर्वामध्ये चक्क एक सामान्य शेतकरी आपल्या अस्तित्वासाठी प्रत्यक्ष देवाची परीक्षा घेताना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतंय। या नवीन चित्रपटामध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या अत्यंत शांत, प्रभावी आणि दैवी भूमिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी अक्षरशः जीव ओतलाय। याशिवाय एका संघर्षशील आणि लढवय्या महिला शेतकऱ्याची मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाची भूमिका स्नेहल तरडे यांनी आपल्या कसदार अभिनयाने पडद्यावर जिवंत केली आहे। दरम्यान बदलत्या आणि अत्यंत आव्हानात्मक काळानुसार शेतकऱ्यांनी केवळ हताश होऊन आत्महत्या करण्यासारखा टोकाचा मार्ग निवडण्याऐवजी आपल्या पारंपरिक शेतीच्या पद्धतीत आता सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत, हा अत्यंत मोलाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा खणखणीत संदेश या भव्य कलाकृतीमधून देण्यात येतोय। एका अतिशय हृदयस्पर्शी दृश्यामध्ये प्रत्यक्ष स्वामी समर्थ चक्क एसटीने प्रवास करताना तसेच हिरवागार दऱ्याखोऱ्यातून आणि थेट बांधावर जाऊन या शेतकरी महिलेशी मनमोकळा संवाद साधताना या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय। या दमदार सिनेमामध्ये महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेसी, ओम भूतकर, सुनील अभ्यंकर आणि संस्कृती बालगुडे यांसारख्या अत्यंत दिग्गज व कसलेल्या कलाकारांची भक्कम फळी पाहायला मिळते। विशेष आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटातून मिळणारी सर्व कमाई ही केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी दान केली जाईल, अशी अत्यंत मोठी आणि समाजप्रती भान जपणारी कौतुकास्पद घोषणा प्रवीण तरडे यांनी केली आहे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्वलंत आणि रोजच्या जगण्याच्या प्रश्नावर केवळ कोरडी चर्चा न करता त्यांना आत्महत्येसारख्या टोक्याच्या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी आणि नवी उमेद देण्यासाठी हा चित्रपट एक मोठा आशेचा किरण ठरू शकतोय। समाजाला योग्य दिशा देणारा आणि विचार करायला लावणारा हा एक अतिशय उत्तम सिनेप्रयत्न आहे, असं देखील म्हटलं जात आहे।